तर पैठणच्या सभेत सुरेश धस यांनी मुंडेंवर निशाणा साधलाय। वाल्मिकनं फोन केला असेल तर आकाही अडचणीत येईल। फोन कनेक्शनमुळे आका अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली आहे। तर चौकशीत दोषी आढळल्यास धनंजय मुंडेंवर कारवाई करू। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा बचाव करताना हे म्हटलेलं आहे। तर यावेळी चौकशीत दोषी आढळल्यास धनंजय मुंडेंवरही कारवाई करू। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा बचाव केलेला आहे। तर वाल्मिकनं फोन केला असेल तर आकाही अडचणीत येईल असं धस यांनी म्हटलेलं होतं। फोन कनेक्शनमुळे आका अडचणीत येणार असल्याचं धस यांनी म्हटलेलं होतं। त्यावरच आता अजित पवारांनीही उत्तर दिलेलं आहे। तर आपण यावेळी पाहतोय पैठणच्या सभेतून सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलेत। खंडणीसाठी वाल्मिकनं फोन केला असेल तर आकाही अडचणीत येईल असं सुरेश धस यांनी म्हटलं होतं। त्यावर अजित पवारांनी उत्तर दिलेलं आहे। अशी परिस्थिती मग का हिम्मत होणार नाही संतोष देशमुखच्या अंगावर जायची? गेले कुणासाठी गेले? हे खंडणी वसूल करायला गेले। त्याच्यामुळे आका हा 100% 302चा आरोपी आहे। आणि ह्या मधल्या कालावधीत आका आणि आक्याचा जर फोन झाला असेल तो आका सुद्धा वो भी लाइन में खड़ा रह सकता है। 100% लाइन मध्ये आला पाहिजे। जो कोणी दोषी असेल, जो कोणी त्याच्याशी संबंधित असेल ते तिथं सिद्ध झालं, लक्षात आलं तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल। त्या संदर्भामध्ये मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ लेवलला काम करणारे व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही।